पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींमध्ये तब्बल तासभर चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबईत येणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो 3 सेवेचं उद्घाटन होणार। मोदींच्या भेटीनंतर फडणवीसांची माहिती। दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। तर बँकांनीही नियमांवर बोट न ठेवण्याच्या सूचना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार। 2 दिवसीय मराठवाडा दौरा करणार। लातूर, धाराशिव, बीडमधल्या पूरस्थितीची पाहणी करणार। मराठवाड्यात अतिवृष्टीचा 24 लाख हेक्टर शेतीला फटका। 5893 गावं बाधित। पाऊस पुरामुळे 86 जणांचा मृत्यू। नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला सादर। एमपीएससीची 28 सप्टेंबरची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। राज्यभरातला पाऊस, पूरस्थिती आणि पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय। जिल्ह्यात पूरस्थिती असतानाही धाराशिवचे जिल्हाधिकारी नाच गाण्यामध्ये दंग। जिल्हाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनावरून संतापाची लाट। संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंतांचा ताफा अडवला। एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी। बीड सत्र न्यायालयाचा सतीश भोसले उर्फ खोक्याला दिलासा। तरुणाला मारहाण प्रकरणात 4 महिन्यातच जामीन मंजूर। बिहारमध्ये लाडक्या बहिणींना मिळणार 10,000 रुपये। बिहार सरकारची महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना। 75 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार।